नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या तासामध्ये या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे 3 अंकी संख्यांमध्ये कोणती संख्या लहान आहे आणि कोणती मोठी आहे याचा अभ्यास करायचा आणि त्याचबरोबर या चिन्हांचा वापर कशा पद्धतीने करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपण आता इथं बघा, तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहेत, 8 आणि 2. विचारले का याच्यातला लहान मोठे संख्या कोणती ते निवडायचं आहे किंवा शोधायचं आहे. 8 आहे आणि 2 आहे. आता याच्यामध्ये लहान संख्या कोणती असणार आहे? 2 ही संख्या लहान आहे आणि 8 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. आता हे कशावरून ठरवलं तर 2च्या नंतर 8 येणार आहे, म्हणजे नंतर येते ती संख्या कशी असते? मोठी असते. समजा आपण संख्या रेषा लिहिली 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर का? म्हणजे हे 2 आधी आलेलं आहे, 8 काय झालेलं आहे? नंतर आलेलं आहे. म्हणजे जी संख्या आधी आलेली असते ती लहान आणि जी संख्या नंतर आलेली आहे ती मोठी. त्यामुळं याच्यामध्ये मोठी संख्या कोणती असणार आहे? 8 ही संख्या मोठी आहे, तर 2 ही संख्या कशी आहे? लहान आहे. पुढचं उदाहरण बघितलं आपण, आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत 77 आणि 59. आता याच्यामधली लहान संख्या कोणती आहे? 59, कारण हे 59 संख्या रेषेवरती आधी येतं आणि 77 ही कशी आहे? मोठी संख्या आहे. 77 ही कशी आहे? मोठी संख्या आहे. त्यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये 9 आणि 39, 39 आणि 9 याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे? 9 आणि 39 ही काय असेल? मोठी संख्या असेल, बरोबर. पुढच्या उदाहरणामध्ये दिलेला आहे 34 आणि 14 आणि 35. याच्यामध्ये 14 ही संख्या लहान आहे, तर 35 ही संख्या कशी असणार आहे? मोठी असणार आहे. त्याच्या पुढचं उदाहरण आहे 67 आणि 32. याच्यामध्ये 32 ही संख्या लहान असणार आहे, तर 67 ही संख्या कशी असणार आहे? मोठी असणार आहे. येते लक्षात? म्हणजे संख्या लहान कोणती आणि मोठी कोणती हे आपण बघितलं. आता याचा चिन्हाचा वापर करून आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या. आता कशा पद्धतीने चिन्हाचा वापर करायचा बघा. आता इथं 2 चिन्ह तुम्हाला दाखवलेले आहेत. हे एक चिन्ह आणि हे दुसरं चिन्ह. आता ह्या ठिकाणी बघा, हे स्टार किती दिसत आहेत? 5 आणि इथं स्टार किती आहेत? 2. म्हणजे 5 आणि 2 याच्यामध्ये लहान मोठेपणा याने काय केलेला आहे? ठरवलेला आहे. आता याच्यामध्ये मोठी कोणती आली? 5 ही मोठी आहे आणि 2 ही संख्या कशी आहे? लहान संख्या आहे, बरोबर. मग या ठिकाणी चिन्ह वापरताना काय करायचं असतं? जे निमुळत टोक आहे, निमुळत ज्या ठिकाणी 2 रेषा एकत्र आलेल्या आहेत, रेषाखंड एकत्र आले आहेत, म्हणजे ते टोक निमुळत झालेलं आहे, ते टोक नेहमी कुठं ठेवायचं? लहान संख्येच्या बाजूला ठेवायचं. लक्षात येते? म्हणजे 5 मोठा आहे कुणापेक्षा? 2 पेक्षा. आणि याचं वाचन कसं करायचं? 5 हे मोठा आहे 2 पेक्षा. याचं वाचन कसं करायचं? 5 मोठे 2 पेक्षा. लक्षात येते? आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, इथं स्टार किती आहेत? 2 आणि इथं स्टार किती आहेत? 5. निमुळतं टोक आहे ते बघा लहान संख्येकडे, म्हणजे 2 लहान आहे आणि त्याच्याकडे निमुळतं टोक ठेवलेलं आहे आणि पुढं काय केलेलं आहे? 2 रेषाचं मोठं जे टोक आहे, मोठं जे अंतर आहे ते मोठ्या संख्येकडे ठेवलेलं आहे. लक्षात येते? मग आता याचं वाचन कसं करायचं? हे कसं होतं? 5, 2 लहान आहे 5 पेक्षा. कसं वाचन करणार आहे याचं आपण? 2 लहान आहे कुणापेक्षा? तर 5 पेक्षा. म्हणजे 2 ही संख्या 5 पेक्षा कशी असते? लहान असते. आता खालच्या बाजूला बघा, तुम्हाला चित्र दाखवले, मगरीचं चित्र दाखवले, बरोबर. मगरीच्या तोंडाकडचा भाग असतो तो लहान संख्येकडे ठेवायचा, म्हणजे आतल्या बाजूचा जो भाग असतो तोंडाच्या आतल्या बाजूचा. आणि मगरीचे 2 जबडे असतात, बरोबर आहे का? ते कुठे ठेवायचे आहेत? आपल्याला मोठ्या संख्येकडे ठेवायचा आहे. म्हणजे जो चिन्हाचा निमुळता भाग आहे तो नेहमी कुठे येईल? लहान संख्येकडे येईल आणि जो विस्तारलेला भाग आहे तो कुठे येईल? मोठ्या संख्येकडे. आता इथं काय झालेलं आहे? 27 संख्या लहान आहे कुणापेक्षा? 40 पेक्षा. म्हणजे याचं वाचन कसं करणार? 27 लहान 40 पेक्षा. लक्षात येते? या ठिकाणी बघा, निमुळतं टोक कुठं ठेवलेलं आहे? 49 कडे ठेवलेलं आहे आणि विस्तारलेलं टोक जे आहे ते कुठं आहेत? 91 कडे आहे. म्हणजे 91 ही संख्या कशी झालेली आहे? मोठी आहे कुणापेक्षा? 49 पेक्षा. आणि याचं वाचन कसं करतो? 91 मोठे 49 पेक्षा, या पद्धतीने. आता याचाच वापर करून आपल्याला काय करायचंय? खालील उदाहरणं सोडवायचे. बघा खाली उदाहरणं दिलेले आहेत आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं? चिन्हांचा वापर करायचा.
चिन्हांचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. आता बघा कसं चिन्ह वापरता येईल. पहिलं उदाहरण बघूया. 9 लहान आहे कुणापेक्षा 10. जे लहान असतं तिकडे काय करायचं, निमुळतं टोक. निमुळतं टोक ठेवलं बरोबर, आणि विस्तारलेलं टोक आहे ते कुठं ठेवलं, मोठ्या संख्येकडे ठेवलं. म्हणजे 9 हे लहान आहे कुणापेक्षा, 10 पेक्षा. या ठिकाणी बघा 5 मोठा आहे कुणापेक्षा, 3 पेक्षा. म्हणून 3 हे लहान आहे तर त्याच्याकडे निमुळतं टोक ठेवलं आपण. आणि याचं वाचन कसं करतो आपण, 5 मोठे 3 पेक्षा. येते लक्षात. या ठिकाणी 5 मोठा आहे, 3 लहान आहे, म्हणून 3 कडं निमुळतं टोक, विस्तारलेलं टोक ठेवलं आपण 5 कडं. आणि याचं वाचन आपण कसं करतो, 3 लहान आहे 5 पेक्षा. येते लक्षात. या पद्धतीने इथं 50 आणि 49 याच्यामध्ये 50 मोठा आहे आणि 49 लहान आहे. लहान आहे तिकडे काय केलं आपण, निमुळतं टोक ठेवलेलं आहे आणि विस्तारलेल्या बाजू कुठे ठेवलेल्या आहेत आपण, त्या 50 कडे ठेवलेल्या आहेत. आणि याचं वाचन आपण कसं करू शकतो, 50 मोठे आहे 49 पेक्षा. लक्षात येते. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. 49 आणि 50 याच्यामध्ये मोठं कोण आहे, 50, त्याच्याकडे विस्तारलेली टोक. 49 लहान आहे म्हणून निमुळतं टोक 49 कडं. आणि याचं वाचन आपण कसं करणार आहे, 49 लहान आहे 50 पेक्षा. बरोबर. या ठिकाणी 23 आणि 25 याच्यामध्ये 25 ही संख्या मोठी आहे आणि 23 ही संख्या कशी आहे, लहान आहे. म्हणून त्याच्याकडे आपण लहान टोक ठेवलेलं आहे. बरोबर आहे का. आणि विस्तारलेली टोकं कुठे घेतलेली आपण, 25च्या बाजूला. आणि याचं वाचन आपण कसं करतो, 23 लहान आहे 25 पेक्षा. येते लक्षात. आता काय करूया आपण, याच्यामध्ये 3 अंकी संख्याचं बघूया. 500 आणि 499. याच्यामध्ये 500 ही संख्या 499 नंतर येते. त्यामुळे 500 हे काय आहे, मोठं आहे कुणापेक्षा, 499 पेक्षा. आणि याचं वाचन कसं करतो आपण, म्हणजे 500 मोठा आहे म्हणून त्याच्याकडे विस्तारलेली बाजू ठेवलेली आपण आणि निमुळतो बाजू कुठे ठेवलेली आहे, जी लहान संख्या आहे त्याच्यामध्ये 499 त्याच्याकडे आपण निमुळतो टोक ठेवलेला आहे. आणि याचं वाचन कसं करतो आपण, 500 मोठे आहे 499 पेक्षा. या पद्धतीने. आता याच्यामध्ये बघा 500 आणि 300. तर हे 500 मोठा आहे कुणापेक्षा, 300 पेक्षा. बरोबर आहे का. म्हणून विस्तारलेल्या बाजू कुठे ठेवलेल्या आहेत आपण, 500 कडं, आणि निमुळतं टोक कुठे ठेवलं आपण, 300 कडं. आणि याचं वाचन कसं करतो आपण, 500 मोठे आहे 300 पेक्षा. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, लहान मोठेपणा ठरवावा लागेल. आता हा लहान मोठेपणा ठरवताना नेहमी लक्षात ठेवायचं, लहान मोठेपणा कसा ठरवायचा. संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या संख्येमध्ये अंक जास्त असतात ती संख्या नेहमी कशी असते, मोठी असते. म्हणजे समजा 19 आणि मी जर घेतलं 103. आता हे 19 ही संख्या किती आहे, 2 अंकी आहे. बरोबर आहे का. आणि 103 ही संख्या किती आहे, 3 अंकी आहे. तर ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतात, ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतात ती संख्या कशी असते, नेहमी मोठी असते. म्हणजे 19 मध्ये 2 अंक आहेत आणि 103 मध्ये 3 अंक आहेत. त्यामुळे 103 ही संख्या कशी असणार आहे, मोठी असणार आहे कुणापेक्षा, 19 पेक्षा. येते लक्षात. आणखीन एक उदाहरण याचंच बघूया आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा 9 चौकोट आणि 13. आता 9 मध्ये किती अंक आहेत, एकच अंक आहे. आणि 13 मध्ये किती अंक आहेत, 2 अंक आहेत. मग 13 ह्या संख्येमध्ये जास्त अंक आहेत म्हणून 13 ही संख्या 9 पेक्षा कशी असणार आहे, मोठी असणार आहे. आणि याचं वाचन कसं करतो आपण, 9 लहान आहे 13 पेक्षा. या पद्धतीनं. आता झालं. आता काही वेळा काय होतं, संख्येमध्ये समान अंक असतात. मग समान अंक असल्यानंतर त्याचा लहान मोठेपणा कसा ठरवणार आपण, तो भाग आपण जरासा बघूया आता. म्हणजे जर एखाद्या संख्येमध्ये अंकांची संख्या, दिलेल्या 2 संख्यामध्ये जर अंकांची संख्या समान असली, म्हणजेच बघा 55 चौकोट 67. आता ह्या 2 संख्येमध्ये बघा, या 55 मध्ये किती अंक आहेत, 2च अंक आहेत. आणि 67 मध्ये सुद्धा किती अंक आहेत, 2च अंक आहेत. मग याच्यामधली मोठी संख्या कशी ठरवणार, मगाशी जर आपण सांगितलं होतं ज्या संख्येत अंक जास्त असतात ती संख्या मोठी. पण ह्या दोन्ही संख्यामध्ये प्रत्येकी 2 अंक दिलेले आहेत. मग असं करताना डाव्या बाजूने पहिला येणारा अंक कोणता आहे तो बघायचा. आता ह्या संख्येमध्ये डाव्या बाजूने पहिला आलेला अंक कोणता आहे, 5. आणि ह्या संख्येमध्ये डाव्या बाजूने आलेला पहिला अंक कोणता आहे, 6. आता 5 आणि 6 मध्ये मोठं कोण आहे, 6 हे मोठा आहे. त्यामुळं
ही संख्या काय होणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे 67 ही संख्या काय असेल, मोठी असेल कुणापेक्षा, 55 पेक्षा. या पद्धतीने आपण एक 3 अंकी उदाहरण बघूया म्हणजे लक्षात येईल. मी जरा आणखीन थोडासा जागा करतो आपल्याला. बघा काय 3 अंकी संख्या घेऊया आपण. 425 चौकट, बरोबर. आणि इथे घेऊया 513. आता ह्या 425 या संख्येमध्ये किती अंक आहेत, 3च अंक आहेत. आणि 513 या संख्येमध्ये सुद्धा किती अंक आहेत, 3 अंक आहेत. मग सांगितलं काय तुम्हाला, तर डाव्या बाजूने येणारा पहिला अंक बघायचा. कोणता अंक आहे इथं, 4. आणि ह्या ठिकाणी डाव्या बाजूने येणारा पहिला अंक कोणता आहे, 5, बरोबर. आणि ह्या 4 मध्ये 4 मोठा असेल का 5 मोठा असेल, तर 5 मोठा असतं कुणापेक्षा, 4 पेक्षा. त्यामुळे 5 ज्या संख्येत आहे ती संख्या कशी असणार आहे, मोठी असणार आहे 4 अंक असणाऱ्या संख्येपेक्षा. म्हणजे 425 हे लहान असणार आहे कुणापेक्षा, 513 पेक्षा. येते लक्षात. आणि वाचतो कसं आपण, 425 लहान आहे 513 पेक्षा. आता 3 संख्ये परत एक उदाहरण घेऊया आपण. काही वेळा काय होतं बघा, काही वेळा काय होतं, पहिला अंक पण समान असतो. बघा आता संख्या दिली तुम्हाला, समजा कोणती संख्या दिली आहे, 419. लहान मोठेपणा ठरवायचा आहे कोणासोबत, 423 सोबत. आता पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं होतं की लहान मोठेपणा ठरवताना पहिल्यांदा काय करायचं, दोन्ही संख्येमध्ये किती अंक आहेत ते पहिला बघून घ्यायचं. या 419 मध्ये 1 2 3 किती अंक आहेत, 3 अंक आहेत. आणि 423 मध्ये किती अंक आहेत, 1 2 3 किती अंक आहेत, 3. म्हणजे दोन्ही संख्येमध्ये समान असे 3 अंक आहेत. त्यामुळे अंकांच्या संख्येवरून त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येईल का आपल्याला, तर येणार नाही. मग काय सांगितलं, डाव्या बाजूनं पहिला अंक बघा. डाव्या बाजूनं पहिला अंक 419 मध्ये कोणता आलेला आहे, 4 आलेला आहे, बरोबर का. इथं डाव्या बाजूनं पहिला अंक कोणता आलेला आहे, 4 आलेला आहे, बरोबर. पहिल्या अंकावरून लहान मोठेपणा ठरवायचा होता, पण या ठिकाणी सुद्धा 4 आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा 4 आहे. ठरवता येईल का लहान मोठेपणा, नाही ठरवता येणार. त्यामुळे हा अंक जो आहे तो आपण काय करायचा, विसरून जायचं. त्यानंतर काय करायचं, डाव्या बाजूनं दुसरा अंक कोणता आहे तो बघा. आता डाव्या बाजूला दुसरा अंक कोणता आहे, या ठिकाणी 1. 4 सोडला आपण, त्यानंतरचा पहिला अंक कोणता आहे, 1. आणि या ठिकाणी 4 नंतरचा पहिला अंक कोणता आहे, 2, बरोबर आहे का. आता या दोघांमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा. या दोघांमध्ये काय आहे, एक लहान आहे कुणापेक्षा, 2 पेक्षा, बरोबर आहे का. एक हे कसं आहे, लहान आहे कुणापेक्षा, 2 पेक्षा. म्हणजे 2 मोठं झालं. त्यामुळे 2 अंक ज्या संख्येतून आपण घेतलेला आहे ती संख्या कशी असते, मोठी असते. म्हणून 423 ही संख्या मोठी असणार आहे कुणापेक्षा, 419 पेक्षा. आणि मग याचं वाचन कसं करतो आपण, 419 लहान आहे 423 पेक्षा. येते लक्षात. म्हणजे समजा पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला त्या संख्येतील अंक मोजायचे. अंकांच्या संख्येवरून लहान मोठेपणा ठरवायचा. ते नसेल तर दोन्ही संख्येतील पहिल्या अंकांची तुलना करायची. तेही नसेल तर दोन्ही संख्येतील दुसऱ्या अंकाची तुलना करायची. आणि जर दोन्ही संख्येतील दुसरे अंकही समान असतील, उदाहरण घेतलं आपण 529, लहान मोठेपणा ठरवायचा आहे 523. आता ह्याच्यामध्ये ठरलं काय होतं आपलं, प्रत्येक संख्येतील अंक मोजायचे. 1 2 3 किती अंक आहेत, 3 अंक आहेत. या ठिकाणी 523 मध्ये 1 2 3 3च अंक आहेत, बरोबर. म्हणजे अंकांच्या संख्येवरून लहान मोठेपणा ठरवता येतो का, नाही. कारण दोन्हीमध्ये समान 3 अंक दिलेले आहेत, त्यामुळे ठरवता येणार नाही. त्यामुळे डावीकडून पहिला अंक घेतला विचारात आपण, इथं 5 आहे. या ठिकाणी डावीकडून पहिला अंक कोणता घेतला, 5 आहे. आता 5 आणि 5 समान आहे, त्यामुळे या अंकावरून सुद्धा 5 या अंकावरून सुद्धा आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. त्यानंतर 5च्या पुढचा अंक कोणता आहे, 2. आपण 2 हा अंक घेतला पहिल्या संख्येमध्ये. दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा कोणता अंक आहे, 2 हा अंकच आहे. मग 2 समान आहे, 2 समान आहे. त्यामुळे दुसऱ्या अंकावरून सुद्धा लहान मोठेपणा ठरवता येतो का, नाही येत. म्हणजे त्या दोन्ही संख्येतील दुसरे अंक सुद्धा कसे आहेत, समान आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. त्यामुळे आपण तिसरा अंक घेतला 9 आणि या संख्येतला सुद्धा तिसरा अंक घेतला किती आहे, 3. आता 9 आणि 3 मध्ये काय असतं, 9 मोठा आहे कुणापेक्षा, 3 पेक्षा, बरोबर आहे का. त्यामुळे 9 हा अंक कोणत्या संख्येतनं घेतलाय आपण, 529 मधनं घेतलाय. त्यामुळे 529 ही संख्या कशी असणार आहे, मोठी असणार आहे 523 या संख्येपेक्षा. येते लक्षात.
तर या पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे, लहान मोठेपणा आपण संख्येमधला ठरवला पाहिजे. आता काही उदाहरणं आपण बघूया, लक्षात येईल. पहिलं उदाहरण घेऊया आपण. या ठिकाणी बघा, पहिली संख्या दिलेली आहे तुम्हाला 721 आणि दुसरी संख्या आहे 589. पहिल्यांदा काय सांगितलं, दोन्ही संख्येमधले अंक मोजा. 1 2 3. इथं किती अंक आहेत, 3 अंक आहेत. इथं पण बघा 1 2 3 अंक आहेत. म्हणजे दोन्ही संख्येतील अंकावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो का, नाही. मग डावीकडून पहिला अंक इथं कोणता आहे, 7. आणि इकडे डावीकडून पहिला अंक कोणता आहे, 5. आता 7 मोठा आहे का 5 मोठा आहे, तर 7 मोठा आहे. कुणापेक्षा, 5 पेक्षा. त्यामुळे 7 हा अंक कोणत्या संख्येतून घेतलाय आपण, 721 मधून. म्हणून 721 ही संख्या 589 पेक्षा कशी असणार आहे, निश्चितपणे मोठी असणार आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण. बघा पुढचं उदाहरण काय आहे, 423 आणि 723. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, अंक मोजायचे. 1 2 3. किती अंक आहेत, 3. इथं सुद्धा 1 2 3. किती अंक आहेत, 3 अंक आहेत. त्यामुळे अंकावरून ठरवता येतो का, नाही. मग यातला डावीकडून पहिला अंक कोणता आहे, 4. आणि याच्यामध्ये डावीकडून पहिला अंक कोणता आहे, 7. मग 4 हे काय असणार आहे, लहान असणार आहे. कोणापेक्षा, 7 पेक्षा. त्यामुळे 4 हा अंक कोणत्या संख्येतून घेतलाय आपण, 423 मधून. म्हणून 423 ही संख्या 723 पेक्षा लहान असणार आहे. आणि याचं वाचन कसं करतो आपण, 423 लहान आहे 723 पेक्षा. येते लक्षात. पुढं आणखीन एक उदाहरण बघूया आपण, म्हणजे लक्षात येईल. आता इथं बघा 600 आणि 497 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत. बघा 600 मध्ये किती अंक आहेत, 3 अंक आहेत. 497 मध्ये सुद्धा 3 अंक आहेत. लहान मोठेपणा ठरवता येत नाही. म्हणून यातला पहिला अंक कोणता येतो, 6. आणि यातला पहिला अंक कोणता येतो, 497 मधला पहिला अंक 4. आता हे 6 कसा असणार आहे, मोठा असणार आहे 4 पेक्षा. त्यामुळे 6 हा अंक ज्या संख्येतून घेतलाय आपण, कोणत्या संख्येतून घेतलाय, 600 मधून घेतलाय, ती कशी असणार आहे, मोठी असणार आहे. कुणापेक्षा, 497 पेक्षा. आणि याचं वाचन आपण कसं करणार आहे, 600 मोठा आहे 497 पेक्षा. या पद्धतीनं बघूया. पुढे आणखीन काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत का. इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण ती बघूया. एक 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 उदाहरण बघत जाऊ, म्हणजे लक्षात येईल आपल्या. बघा काय उदाहरण सांगतोय तुम्हाला. 2 संख्या दिलेल्या आहेत, 427 आणि 267. आपल्याला ठरल्याप्रमाणे काय करायचं, पहिला अंक मोजा. किती अंक आहे त्याच्यामध्ये, 3 अंक आहेत. पहिल्या 427 मध्ये 3 अंक आहेत. आणि 267 मध्ये सुद्धा किती आहेत, 3 अंक आहेत. त्यामुळे अंकावरून ठरत नाही. त्यामुळे पहिला अंक बघा याच्यामध्ये कोणता आहे, 4. आणि याच्यामधले 267 मध्ये पहिला अंक कोणता आहे, 2. मग 4 हे 2 पेक्षा कसं असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणून 4 हा अंक ज्या संख्येतून घेतलाय आपण, कोणत्या संख्येतून घेतलाय, 427 मधून. तर ते 427 हे मोठं आहे कुणापेक्षा, 267 पेक्षा. आणि हे वाचणार कसं आहे आपण, 427 हे मोठं आहे 267 पेक्षा. लक्षात येते. पुढचं उदाहरण बघूया आपण. 150 आणि 105 असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आता 150 मध्ये किती अंक आहेत, 3 अंक आहेत. आणि 501 मध्ये सुद्धा किती अंक आहेत, 3 अंक आहेत. म्हणून अंकावरून ठरत नाही. म्हणून यातला पहिला अंक कोणता आहे, 1. आणि याच्यातला पहिला 501 मधला पहिला अंक कोणता आहे, 5. याच्यामध्ये 1 हा लहान आहे कुणापेक्षा, 5 पेक्षा. त्यामुळे 1 घेतलेला अंक 150 हे सुद्धा कसं असणार आहे, लहान असणार आहे कुणापेक्षा, 501 पेक्षा. या पद्धतीने पुढचं उदाहरण बघूया आपण. बघा उदाहरण काय दिले, 813 आणि 79. आता 813 मध्ये किती अंक आहेत, 3 अंक आहेत. आणि 79 मध्ये किती अंक आहेत, 2 अंक आहेत. म्हणजे 3 अंक असलेली संख्या ही 2 अंक असलेल्या संख्येपेक्षा कशी असते, मोठी असते. म्हणून 813 हे मोठं आहे कुणापेक्षा, 79 पेक्षा. या पद्धतीने आपल्याला हा सगळा भाग सोडवावा लागेल. या ठिकाणी आपलं लहान मोठेपणा हा घटक काय होतो, संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम कशा पद्धतीने लावायचा याचा अभ्यास आपण करूया.